मंदिर संस्थानने पेड दर्शन 500चे 1000 रुपये केले. अध्यक्ष, ह्याबद्दल तुमचं मध्ये प्रतिक्रिया काय? प्रथमतः आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आहे की ही तुळजापूर मंदिर संस्थान व इतर देवस्थान ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण असं झालं आहे की इतर मंदिरामध्ये प्रशासनमध्ये शेअरच लागले वाटते, म्हणजे पुण्याचं उत्पन्न वाढतंय. ह्याकडे प्रत्येक प्रशासन लक्ष घालत आहे की आमचं यावर्षी किती वाढतोय मंदिर संस्थान बजेट, किती उत्पन्न वाढवतोय, ते मंदिर किती वाढवतोय. हे एक बिझनेस क्षेत्र झाल्यासारखं आम्हाला कुठं तर जाणवत आहे. आम्ही ह्या माध्यमातून सांगू इच्छित आहे की मंदिर संस्थान हे भक्तांच्या दुःख निवारणासाठी, सुख समृद्धी जाण्यासाठी भक्त येतात, त्याचे आराध्य म्हणजे पूजा अर्चा करतात. ह्यासाठी भक्त मंदिरात येतात, ना की तुमचं पेड किती वाढले, किती रुपयाने वाढवावं. हा आत्ताच्या म्हणजे गेल्या 5-10 वर्षामध्ये हा प्रकार आलेला आहे. तर हा प्रकार कुठं थांबला पाहिजे. मी तर ह्याच्यावर म्हणतोय की दसऱ्याच्या काळात जसं पंढरपूर धर्तीवर तिथील VIP ला येऊ नये म्हणून बंदी घातली, त्या धर्तीवर सर्व तिथं पेड असो, VIP असो आणि येऊ नये. कारण येणारा भक्त हा कर्नाटक, आंध्रपासून चालत येतो, त्यांच्या 300-400 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो भक्ताच्या आडवं येऊन VIP घुसतो मध्ये आणि दर्शन घेतो. मग कुठेतरी दुजाभाव झाल्यासारखा जाणवतो. आणि आम्ही ह्या माध्यमातून सांगतो की आपण दसऱ्याच्या काळामध्ये टोटल VIP बंद करावं. कारण येणारा भक्त हा गरिबाचा वर्गातला आमच्या इथे येणारा तुळजापूर येणारा भक्त असतो. त्यांना कुठेही पैशाच्यासाठी कुठं तर दर्शन फास्ट होतं असं कुठं अमाऊंट दाखवून कुठं ते चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही पंढरपूर धर्तीवर आजही सांगू इच्छिते की ते बंद करावं, पेड वगैरे सर्व गोष्टी. आणि मी एवढंही मीटिंगमध्ये असं म्हटलं की येणारा भक्त जो तुम्ही पेडचं करत आहे की महादारावर सोडता ती, आणि इतर भक्तांना गाठशील पार्किंगनं सोडतं, कुठं ते दुजाभाव जाणवल्यासारखं वाटतं. मग माझं एकच मत आहे की पैशाचा ह्या गोष्टी भानगडीत न बघता हे सर्वसामान्य भक्तांना दर्शन सुरळीत कसं पार पाडावं, सर्व प्रशासनाने, पुजारी बांधवांनी याचा विचार करून हा गोष्टीकडे जायला पाहिजे. आणि दसऱ्याच्या तोंडापुढे कुठं अशा गोष्टीचा वाद फुटू नये म्हणून मी ही नम्र विनंती करतो की आपण योग्य निर्णय घ्यावा, हेच माझं मत आहे.